तर आज अर्ज भरण्याची मुदत संपली। महापालिका निवडणुकीचा एक अंक संपला। प्रत्येक पक्षानं आघाडीनं आपापली रणनीती ठरवली आहे। अनेक वॉर्डमध्ये भाजप आणि शिवसेना दोघांच्या उमेदवारांनी सुद्धा अर्ज भरलाय। बंडखोरी टाळण्यासाठी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशीपर्यंत युतीचा सस्पेन्स कायम राहणार आहे। कोण अर्ज माघारी घेणार यावर पुढचं नाट्य अवलंबून असेल। पाहूया हा रिपोर्ट। निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून सुरू असलेला एक सस्पेन्स अर्ज भरण्याची वेळ संपली तरीही कायम आहे। तो म्हणजे पुणे महापालिकेसाठी भाजप शिवसेनेची युती झाली आहे की नाही। मंगळवारचा सूर्य उजाडताच एबी फॉर्म घेण्यासाठी शिवसैनिकांची झुंबड उडाली। अनेकांना एबी फॉर्म मिळत नसल्यानं शिवसैनिकांचा संयम सुटत चालला होता। विजय शिवतारे आणि नीलम गोऱ्हे यांनी दालनाचं दार लावल्यानं शिवसैनिक जास्त आक्रमक झाले। एकाच जागेसाठी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांनीही एबी फॉर्म भरला। त्यामुळे युती तुटल्याची चर्चा सुरू झाली। नाराज शिवसैनिकांना उत्तर देताना विजय बापू शिवतारे आणि नीलम गोऱ्हेंची चांगलीच तारांबळ उडाली। नाना भानगिरेंनी युती तुटल्याचं जाहीर केल्यानं गोंधळात भर पडली। आपल्याला सांगतो, युती तुटलेली नाही। उद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे बसून योग्य जे उमेदवार असतील ते एकमेकांची उमेदवारी करून पूर्णपणे कसं जिंकता येईल या पद्धतीने सर्व निर्णय होतील। जागा वाटप झालं नाही म्हणजे महायुती तुटली असं जे तुम्ही म्हणताय, तर त्याच्याबद्दल मात्र आम्हाला इथे स्पष्ट करायला पाहिजे। जे उदय सामंत यांनी स्पष्ट केलेले आहे की आज सुद्धा आम्ही आमची राजकारणामधलं कामाचं स्थान मजबूत करण्याच्या दृष्टीने जे आवश्यक होतं ते पाऊल उचललेलं आहे। शिवतारे माध्यमांशी संवाद साधत असतानाच नाराज शिवसैनिक तावातावानं आरोप करताना दिसले। महायुती तुटली असं चित्र कुठेही महाराष्ट्रामध्ये नाही। काही ठिकाणी कमी कालावधीमध्ये असेल किंवा एकमत न झाल्यामुळे असेल एबी फॉर्म दिले गेलेले आहेत, काही ठिकाणी दिले गेलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरला एकमत न झाल्यामुळे पुण्यासारखं चित्र आहे, ते देखील आम्ही 2 दिवसामध्ये दूर करू। 29 महानगरपालिकेच्या एकत्र निवडणुका लागण्याचं हे पहिलंच वर्ष आहे। आपण जर सगळ्या महानगरपालिकेचा इतिहास काढला तर त्याच्यामुळे नेते मंडळींना देखील आपापसामध्ये बोलायला वेळ कमी मिळालेला होता। गैरसमज करून घेऊ नये। याच्यामध्ये पुढचा निर्णय माननीय शिवसेनेचे आमचे मुख्य नेते, आमचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्रजी फडणवीस साहेब घेतील। पुण्यातील गोंधळ इतका वाढला की मंत्री उदय सामंत यांना हस्तक्षेप करावा लागला। कुठेही युती तुटली नाही अशी घोषणा त्यांनी केली। भाजप आणि शिवसेना उमेदवारांपैकी कोण फॉर्म परत घेणार याचा निर्णय फडणवीस आणि एकनाथ शिंदे घेतील असं त्यांनी जाहीर केलं। एक 10-12 जाग्याचा हा वाद होता। हाही विषय आम्ही पक्ष पातळीवर पाठवला होता आणि जवळपास 99% युती झाली होती। मात्र राज्याच्या धोरणात सूत्रामध्ये न बसल्यामुळं ही युती तुटलेली आहे। पुण्यात काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना अधिकृतपणे एकत्र लढतायत। बाकी सर्व पक्षांनी स्वतंत्र उमेदवार उभे केलेत। पुण्यासारखीच परिस्थिती राज्यातील अनेक शहरात दिसली। जालना महानगरपालिकेत शिवसेनेची युती तुटल्याचं माजी मंत्री बबनराव लोणीकरांनी जाहीर करून टाकलं। भाजप स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली। नवी मुंबईमध्ये 111 जागा त्या ठिकाणी आम्ही लढतोय। वसईमध्ये 27 जागा युतीमध्ये लढतोय। नवी मुंबई आम्ही युतीमध्ये लढत नाही आहोत आणि अतिशय चांगल्या वातावरणात या ठिकाणी फॉर्म भरले गेलेले आहेत। नवी मुंबईतही अनेक घडामोडींनंतर अखेर स्वबळाची घोषणा झाली। शिवसेनेनं स्वबळावर 111 जागी लढण्याचं निश्चित केलंय। मात्र नवी मुंबईत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना दिसण्याऐवजी भाजप विरुद्ध भाजप असा सामना रंगला। भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी गणेश नाईक आणि संजीव नाईकांना निशाणा बनवलं। आपल्या समर्थकांचा पत्ता जाणीवपूर्वक कट केल्याचा आरोप त्यांनी केला। तर हे आरोप बिनबुडाचे असल्याचं उत्तर संजीव नाईकांनी दिलंय। मंदाताई संघर्षातून निर्माण झालेली
ठिंगडी आहे आणि आग आहे हे आमच्यासाठी भांडल्याशिवाय राहणार नाही. मी आजच नाही, मी राष्ट्रवादीत होती तेव्हासुद्धा मी कार्यकर्त्यांसाठी भांडायची. आज भाजपमध्ये आहे म्हणून नवल नाही आहे माझं संघर्षातच जीवन गेलं आहे आणि यांच्याच बरोबर संघर्ष करून गेला आहे. आज त्यांनी त्यांची खेळी केलेली आहे आणि कोणालाच एबी फॉर्मवरती सह्या दिलेल्या नाहीत. जेवढे निर्णय घेण्यात आले हे सामूहिक निर्णय असतात आणि मला वाटतं मंदाताई ह्या त्या प्रक्रियेतून गेलेल्या आहेत. त्यांनासुद्धा कसं तिकीट मिळालं त्यांनाही कल्पना आहे या गोष्टीची. त्याच्यामुळे तिकीट प्रक्रिया ही संजीवनी कापेल किंवा मंदाताई कापतील याच्यावर नसतं. हे सर्व नेतृत्व निर्णय घेताना सर्व मिळून सामूहिक असतं. आता नेमकं भाजप आणि शिवसेना कुठे कुठे एकत्र लढतायत आणि कुठे कुठे एकमेकांविरोधात लढतायत त्यावर एक नजर टाकूयात. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नागपूर, परभणी आणि इचलकरंजी इथे भाजप आणि शिवसेना एकत्र आहेत. तर छत्रपती संभाजीनगर, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, नाशिक, सांगली, नांदेड, जालना, मीरा भाईंदर, उल्हासनगर, अमरावती, धुळे, अकोला आणि अहिल्यानगरमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटली आहे. गेल्या काही वर्षात निवडणुका लढवण्याचं तंत्र आमूलाग्र बदललंय. मैत्रीपूर्ण लढतीची रणनीती चाणक्यपणे आखली जाते. विधानसभेला महायुतीत हा समन्वय दिसला. त्यातून धडा घेत महाविकास आघाडीनंही आधी नगर परिषदेत आणि आता महानगरपालिका निवडणुकीत जागा वाटप केलं. बंडखोरी टाळण्यासाठी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशीपर्यंत युतीचा सस्पेन्स कायम ठेवण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतलेला दिसतोय. ही राजकीय खेळी कितपत यशस्वी होईल हे लवकरच कळेल. मात्र त्यामुळे उठलेल्या नाराजीच्या वादळाचं काय? ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.